मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण सुंदर अशा लोकेशनवर बाईक राईड करत निघालो आहोत आणि मेन रस्ता सोडून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपण व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आणि समोरचा व्ह्यू चेक करा. जबरदस्त अशा लोकेशनवर आपण आता बाईक राईड करत चाललो आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्ह्यू चेक करा मित्रांनो, सुंदर. गेल्या काही दिवसांपासून खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. आपल्या नाशिकमध्ये पहिल्यांदाच सूर्यकिरण एअर शो झाला होता गंगापूर डॅमला. 22 आणि 23 जानेवारीला होता आणि जबरदस्त असा व्हिडिओ आपण तिथला शूट केलेला आहे. आणि टी व्हीवर पाहण्यात तर त्याची काही मजाच वेगळी आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. सुंदर, खूपच छान. आपल्याला खूप सुंदर सुंदर व्ह्यूज बघायला मिळत आहेत. राईट साईडचे पण व्ह्यूज एकदम मस्त आहेत. अशा ठिकाणी बाईक राईड करण्यात मित्रांनो मजा खूप वेगळी आहे. सिटीमधनं थोडंसं आपण बाहेर पडून जर अशा ठिकाणी बाईक राईडला आलो ना तर खरा निसर्गाचा आनंद घेता येतो आणि तो मी घेतो दरवेळेस. त्यामध्ये मस्त हलक्या पाण्याची बारीक फवारा उडतोय, पाण्याचा फवारणी होते. किती मस्त वाटतंय. आपल्याला ज्या लोकेशनला यायचं होतं ते लोकेशन अगदी आपल्या समोर आहे. पोरं मस्त इथे क्रिकेट खेळत आहेत. सुंदर असा व्ह्यू आपल्याला समोर बघायला मिळतोय. मित्रांनो, खूप सुंदर अशा लोकेशनवर आपण आलेलो आहोत. एक 360 व्ह्यू पण देतो मी तुम्हाला. इकडं मस्त पोरं क्रिकेट एन्जॉय करतायत आणि समोर बघा ना, काय जबरदस्त. इकडं पाण्यामध्ये एक छोटीशी बोट पण आहे. त्यालाच लागून फुलं आहेत. तिकडे व्हाईट फुलं आहेत. त्या बाजूला, पलीकडच्या बाजूला एकदम कलरफुल फुलं आहेत. हे बाय. आणि इथं बोट. हे बाई, सुंदर. खूपच छान. आता हा खालून एक रस्ता जो जातोय ना, हा खालून, हा पुढे कुठे जातो ते विचारू. आणि त्या रूटने जर आपल्याला जाता आलं तर त्या रूटने बाहेर पडू आपण. जाताना मस्त छान अशी निसर्गाचा आनंद घेत घेत मोठं ब्लॉगिंग पण करू. समोर आपली बाईक लावलेली आहे. तर आता कोणाला तरी विचारू. हे दादा तो फोनवर बिझी आहे, त्या बाबांना विचारू तो रोड कुठे निघतो. ही आपली बाईक आहे इथे. हा खालचा रस्ता कुठे जातो? हां, ओके, धन्यवाद. चला येऊ का? चला मित्रांनो, या सुंदर अशा लोकेशनवर सारखी सारखी आपली यायची इच्छा होते. खूप छान वाटते इथे येऊन. चला आता दुगावला निघू, त्या आतल्या रस्त्याने, नाही तर गिरणाऱ्याला निघू. मित्रांनो, मगाशी आपण तिकडं वरती होतो. आता त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे आता खालच्या रूटला आलेलो आहे. आणि इथं पोरं क्रिकेट खेळत आहे मस्त. तिथं वरती होतो आपण मगाशी. सुंदर एकदम ही धरणाची पूर्ण वॉल आहे. आणि आता हे गुरं पण मस्त चरून घराकडे निघाली आहेत. तर चला आता थोडं पुढे जाऊन थोडी मोठं ब्लॉगिंग करू.
मित्रांनो, या सुंदर अशा लोकेशनवरून आता आपण पुढे खालच्या रस्त्याला लागलोय. रस्ता खूपच खराब आहे, कच्चाचा रस्ता आहे पूर्ण. चला ठीक आहे, 8 किलोमीटर असाच असेल. गाडीचा खुळखुळा नको व्हायला म्हणजे झाला. 2 मिनटं मी गाडी थांबवली कारण की मागे रस्ता खराब होता. एकच झाड आणि त्याच्या मागे सूर्य आहे. सुंदर शेतामध्ये एक घर आहे. इकडं उजव्या बाजूला धरण आहे. हा छोटासा कॅनल आहे पाण्याचा. चला आता जाऊया थोडं पुढे. आलो त्या रस्त्याने जाण्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळ्या रस्त्याने बाहेर पडावं, आपल्याला काही नवीन बघायला भेटेल, हा उद्देश होता आपला. आता इथं थोडा चांगला रस्ता आहे म्हणून मी कॅमेरा ऑन केला लगेच. आधीचा रस्ता खूपच खराब होता. तीन डॉगे भाई आहे. डॉगे भाई इकडं पण फिरतोय ब्रिजवर. त्यांनी काही गडबड नको करायला म्हणजे झाली. माझ्या एक तर कॅमेरा हातात आहे. नाही किती मस्त नारळाची झाडं लावलेलं आहे तर घराच्या पुढे. तेव्हा बरंच आपण फिरून आलोय आणि त्या धरणाच्या आजूबाजूनीच रस्ता आपल्याला पुढेपर्यंत घेऊन आलाय. मी याच्या आधी कधी आलो नव्हतो या रस्त्याला. माझ्यासाठी हा रस्ता नवीन आहे आणि येऊन एकदम छान वाटतंय इथे. बघा ना, समोर ऊस हलकं हलकं धुकंच असल्यासारखं वाटतंय पुढे डोंगरांजवळ. एकदम बारीक एक 4 व्हीलर जाईल एवढाच रस्ता आहे. वाह क्या बात है. घुमावदार रस्ता एकदम. हा रस्ता कुठे जातो माहित नाही, पण आपल्याला तिकडं नाही जायचं. हा एक रस्ता इकडे जातो, कुठल्या गावात जात असेल. आपल्याला लेफ्टलाच जावं लागेल इकडून. आपला रस्ता एकदम बरोबर आहे. मी एका ठिकाणी थांबून विचारूनच घेतलं. उगाच मीच इथं पहिल्यांदा आलोय, रस्ता चुकायला नको. विचारून घेतलेलं कधी चांगलं. सगळीकडे शेती आहे जास्त. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. यांनाच विचारलं होतं आपण आणि तेच मागून आपल्या गाडीवर त्या मागून आलेले. बघा ना, सगळीकडे शेत आहे. दादा सरळ ना. ओके धन्यवाद. तो रस्ता गेला तो डायरेक्ट गिरणारा आणि हा आता आपण निघतो इथून दुगाव.
मजा येतो मित्रांनो. असं एकदा कधीतरी तुम्ही पण बाहेर पडाव. बघा ना, सुंदर मूड फ्रेश करण्यासाठी अशा वातावरणात कधी येणं चांगला निर्णय असतो. रस्ता परत खराब आला. माझ्याकडे काय आहे, प्रॉपर मोठं ब्लॉगिंगचा सेटअप नाही आहे आणि त्याची मला फारशी गरज पण वाटत नाही. असं कित्येक वेळा आपण मोठं ब्लॉगिंग करतो. आता उगाचच मोकळा रस्ता आहे म्हणून मी करतोय मोठं ब्लॉगिंग. आता हायवेला वगैरे असं कंटिन्यू नॉनस्टॉप मोठं ब्लॉगिंग करणं, तो सगळा तामझाम हेल्मेटला लावायचा, माईक लावा, गोप्रो लावा. मध्ये मी ट्राय केला होता पण तो मोबाईल लावून केला होता, पण ते काही एवढं सक्सेस झालं नाही. माईक पण मागवला होता आपण ऑनलाईन, एक वायरलेस माईक ग्रेनारोचा. पण त्याचा प्रॉब्लेम हा होता की त्याला एक्स्ट्रा ॲप डाउनलोड करावं लागायचं कनेक्ट करण्यासाठी मोबाईलला. काय उपयोग आहे मग त्याचा? डायरेक्ट लावला म्हणजे कनेक्ट व्हायला पाहिजे ना वायरलेस. तसं नव्हतं, त्याच्यामुळे मग तो परत रिटर्न करून टाकला माईक. ही नारळाची झाड आहेत. नारळाची, सुपारीची, खजूरची कशी काही करता समजायला मार्ग नाही. परत त्याची बॅटरी पण खूप लवकर डाऊन होते गोप्रोची. हार्डली एक 30 ते 40 मिनिटाचं रेकॉर्डिंग होतं त्याच्यामध्ये माझं. असं म्हणजे मला वाटतं, म्हणून त्याला बॅकअपला 3-4 बॅटऱ्या कंपनीकडनं मिळतात. ते एक संपली का दुसरी लावा, दुसरी संपली का तिसरी लावा. आणि आपल्या कॅमेऱ्याची जी क्वालिटी आहे ना, ती क्वालिटी जी गोप्रोमधून नाही मिळणार. बघा ना किती मस्त फुलं आहेत, ऑरेंज, येल्लो. वा, क्या बात आहे. इकडचा पण व्ह्यू भारी, दोन्ही बाजूचे व्ह्यू भारी आहेत एकदम. सुंदर रस्ता आहे, दोन्ही बाजूला मस्त ग्रीनरी, उंच उंच झाड आहेत. मध्ये वाऱ्याची हलकी हलकी झुळूक येते, गार झुळूक येते वाऱ्याची. एकदम हलकं हलकं मध्ये गार वारा लागतंय. सिटीमध्ये आणि इथं थोडासा फरकच पडतो. इथं मस्त गार वारा चालू आहे, आजूबाजूला ग्रीनरी पण आहे, ओपन स्पेस जास्त आहे, शेती आहे सगळीकडे. किती मस्त व्ह्यू दिसतोय. थोडा सनसेट होईल. मित्रांनो, सुंदर असा निसर्गाचा आनंद घेऊन आपण मेन रोडला आलेलो आहोत. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.